तर मग आजचा भाग थरारक वळण. आजच्या भागाची सुरुवात एका मोठ्या तणावाने होते. अर्जुन आणि सायली इन्स्पेक्टर सावंतांनी दिलेल्या लोकेशनचा शोध घेत एका निर्जन भागात पोहोचतात. शोध सुमन काकूंचा आणि लोकेशनचा तपास. अर्जुन आणि सायली रस्त्यात असतानाच समोरून इन्स्पेक्टर सावंत येतात. अर्जुन काळजीत विचारतो, सावंत सर, लोकेशन हेच आहे ना? कारण वेळ कमी आहे आणि सुमन काकूंना काही व्हायला नको. सावंतांना धीर देतात आणि सांगतात की मोबाईल ट्रॅकिंगनुसार हीच दिशा योग्य आहे. सायलीला विश्वास असतो की जिथे नागराज काका गेले असतील तिथेच सुमन काकू असणार. दोघेही सत्याचा शोध घेण्यासाठी पुढे निघतात. 2. अश्विनचा संशय आणि प्रियाची भीती. दुसरीकडे सुभेदार निवासात अश्विन खूप अस्वस्थ आहे. नागराज काकांसारखी व्यक्ती असं काही करू शकते यावर त्याचा विश्वास बसत नाहीये. तो प्रियासमोर आपली शंका व्यक्त करतो की सायली वहिनी आणि अर्जुन दादा जे काही करत आहेत ते नेहमी खरं असतं. कदाचित त्या डेड बॉडी प्रकरणातही नागराज काकांचा काहीतरी हात असावा. हे ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. ती अश्विनला गप्प करण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या मनात आता अटकेची भीती निर्माण झाली आहे. 3. नागराजचा मास्टर प्लॅन. नागराजला समजते की पोलीस त्याच्या लोकेशनपर्यंत पोहोचले आहेत. तो महिपतला सांगतो की आता इथून हल्ल्याशिवाय पर्याय नाही. सुमन काकू रडून विनवण्या करत असतात, पण नागराज त्यांच्यावर खेकसतो. महिपत त्याला टोमणे मारतो की एकट्याला हे जमणार नाही. तेव्हा नागराज मदतीसाठी प्रियाला फोन लावतो. 4. नागराज आणि प्रियाचा गुप्त संवाद. नागराज प्रियाला फोन करून तातडीने लोकेशनवर बोलावतो. प्रिया सुरुवातीला नकार देते, पण नागराज तिला धमकी देतो, जर मी अडकलो तर तुलाही सोबत घेऊन बुडेन. शेवटी प्रिया यायला तयार होते, पण तिची एक अट असते, वजा तिने स्वतःचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असेल, जेणेकरून सुमन तिला ओळखणार नाही. 5. पूर्णा आजींचा अडथळा. प्रिया घराबाहेर पडणार इतक्यात पूर्णा आजी तिथे येतात. त्या प्रियाला कामाला लावतात. कुठे चाललीस? आधी कणिक मळ, चपात्या कर आणि मग कुठे जायचं ते बघ, असं म्हणून त्या तिला अडवतात. नागराजचे फोन येत असूनही प्रियाला घराबाहेर पडता येत नाही, त्यामुळे तिची प्रचंड चिडचिड होते. शेवटी आजी जपात गुंग झाल्यावर ती गुपचूप पळ काढते. 6. सुभेदार घरातील अंतर्गत कलह. अस्मिता नागराजच्या वागण्यामुळे पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कल्पना तिला आधार देण्याचा प्रयत्न करते. याच वेळी सचिन सॅमचा शोध घेणारा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, पण अस्मिता त्याला झिडकारते. सचिनच्या मनात मात्र काहीतरी वेगळीच खेळी सुरू असते. 7. क्लायमॅक्स. गॅरेजमधील थरार. सायली, अर्जुन आणि सावंत एका जुन्या गॅरेजपाशी पोहोचतात. लोकेशन अगदी तंतोतंत जुळत असतं. अर्जुन सर, सुमन काकू इथेच कुठेतरी असाव्यात. सायलीला दाट संशय येतो. त्याचवेळी आतून महिपतचा ओरडण्याचा आवाज येतो. 8. नागराजचा शेवटचा डाव. पोलीस जवळ आल्याचं पाहून नागराज सुमन काकूंना बेशुद्ध करतो आणि त्यांना मागच्या दाराने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सायली आणि अर्जुन गॅरेजच्या अगदी जवळ आलेले असतात. आता नागराज पोलिसांच्या तावडीत सापडणार की पुन्हा एकदा निसटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उद्याच्या भागात काय होणार? सायली आणि अर्जुन सुमन काकूंना वाचवण्यात यशस्वी होतील का? प्रिया तिथे पोहोचल्यावर तिचं सत्य समोर येईल का? नागराजचा खेळ कायमचा संपणार का? टिप हा सारांश तुमच्या दिलेल्या माहितीनुसार तयार केला आहे. मालिकेच्या पुढील अपडेटसाठी अर्जुन आणि सायलीची